मुंबईतला काँग्रेसचा चेहरा आज उठून एकनाथ शिंदेकडे जातोय. नुकतंच त्यांना राहुल नार्वेकरांनी आणि हा संपूर्ण जे आमदार अपात्रता निर्णय झालेला आहे, तुम्ही त्याची वाट पाहत होतात की शिंदेचं मैदान क्लिअर होईल म्हणून थांबलो? अजिबात नाही असं, नथिंग लाईक दॅट. हे फक्त हे मीडिया स्पेक्युलेशन आहे. एक असाही आरोप होतो नेहमी जेव्हा निवडणुकीच्या आधी जेव्हा अशा प्रकारे पक्ष मला बघा, मी सॉरी टू इंटरप्ट यू, की आज महाराष्ट्रातील राजकारण खूपच जनतेसाठी खूप कन्फ्युजिंग आहे. खास करून मराठी माणूस गोंधळलेले आहे आणि परिस्थिती आणि सध्याची चर्चा खूप विचित्र आहे. कारण आजची राजकारण, काँग्रेस फॉर एक्झाम्पल हॅज फॉरगॉटन इट्स आयडिओलॉजी अँड डन अन अलायन्स विथ UBT. UBTने विचारधारेशी तडजोड करून काँग्रेससोबत त्यांनी युती केली. काँग्रेस आणि ठाकरे एकत्र आले तेव्हा तुमच्या मनात काय भावना? मी अगेन्स्ट सोनियाजीनी मला विचारलं होतं 2019 की मिलिंद जी आपका क्या मत है इस इशू को लेकर. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मैं इसके अगेंस्ट हूँ, आपको नहीं करना चाहिए, पार्टी के इंटरेस्ट में नहीं है, वोटर्स के इंटरेस्ट में नहीं है. आणि आपण तेव्हाच का स्टँड घेतला, तेव्हाच का सोडून दिला? नाही, स्टँड सोडून नाही, पक्षांनी डिसाईड केलं की आम्हाला पोस्ट पोल अलायन्स करायचं होते. ठीक आहे, पीपल ॲक्सेप्टेड, कार्यकर्त्यांनी ॲक्सेप्ट केलं. फायदा कोणाचा झाला म्हणजे 10 काँग्रेसच्या आमदारांना मंत्रीपद मिळालं, पक्षाला काय मिळालं? आणि 2 वीक्स अगो संजय राऊतनी एक स्टेटमेंट दिलं होतं आणि संजय राऊत एक अनुभवी एक्सपिरियन्स पॉलिटिशियन आहे. त्यांनी स्टेटमेंट दिलं की काँग्रेसला शून्यापासून जागा वाटपची जेव्हा चर्चा होईल तेव्हा काँग्रेस पक्षाला 0 सीटपासून सुरू करावे लागेल. अँड आय रिॲक्टेड टू दॅट. आय सेड दिस इज रॉंग. पण दिल्लीतील नेते किंवा महाराष्ट्रातील नेते, काँग्रेसचे नेते, त्यांनी रिॲक्ट नाही केलं, त्यांना काउंटर नाही केले. ही आघाडी चालू आहे सगळी, तर म्हणून काँग्रेस कार्यकर्ता चिडले की जर तुम्ही फर्स्ट तुम्ही पोस्टपोल अलायन्स केलं होतं, ठीक आहे, वी ॲक्सेप्टेड. आता तुम्ही प्रीपोल अलायन्स करत आहे. पण आता आजचा उभाटा आणि 2019चा उभाटामध्ये भरपूर अंतर आहे. आजचा उभाटामध्ये पक्षाचं नाव नाही आहे, सिंबल नाही आहे, आमदार नाही आहे, खासदार नाही आहे. सो काँग्रेस कॅनॉट सरेंडर टू उभाटा. आणि जेव्हा सोनियाजींनी मला विचारलं होतं 2019 मी सोनियाजींनी मला स्पष्ट सांगितलं की मुझे पक्षाचं तेव्हा मत होतं की उभाटांना पक्षाला त्यांना विचारधारेशी तडजोड करायची होती, त्यांना पक्षाला संपवायचे होते, पण हमको नहीं करना चाहिए, हमको उनके साथ नहीं जाना चाहिए. वो थोड़ा उनको लालच होगा की कुर्सी के लिए, मुख्यमंत्री पदासाठी, कुर्सीसाठी त्यांना विचारधाराशी, सत्तेसाठी त्यांना हे करायचं होतं. पण पोस्ट पोल अलायन्स एक अलायन्स ऑफ कंपल्शन्स, एक ऑपॉर्च्युनिस्ट अलायन्स होते. त्यामुळे आता प्रीपोलच्या वेळेस तुमची भूमिका बदलली? नाही, प्रीपोल अलायन्स